कामासाठी आलेला कंटाळा किंवा जी काही भीती असेल ती सर्व निघून जाईल, तर दुःखाचे रूपांतर सुखात होईल. त्याचप्रमाणे कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेसला त्याने जर आयुष्यभर रामनाम घेतलं असेल तरच त्याची सोडवणूक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण तेच जर त्यांनी शेवटी रामनाम घ्यायला सुरुवात केली तर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच रामनाम घ्यायला हवं. आपली सोडवणूक त्याची सोडवणूक भगवंताशिवाय कुणीच करू शकत नाही. राहती निरारी रांडा पोरे सगळं म्हणजे तुमचे सगळे सोयरे नाती मित्रमंडळ आई वडील देखील कुणी काही करू शकत नाही, तर केवळ रामच यातून सोडवू शकतो. म्हणून तर आपण बघतो कोणतीही प्रेतयात्रा नेताना रामनाम सत्य हे असं म्हणलं जातं. त्याचप्रमाणे आणखी कोटी कुळाचे उद्धरण मुखी राम नाम नारायण रामकृष्ण स्मरण धन्य जन्म त्यांचे. या अभंगात देखील रामनामाचेच महत्त्व सांगितलं आहे. तर काय म्हणतात महाराज की रामनाम घेतल्याने फक्त तुमचंच म्हणजे उद्धार होणार नाही, तर कोटी कुळांचा उद्धार होणार आहे. त्यामुळे रामनाम सतत घ्यायला हवं आणि कोटी कुळांचा उद्धार होय. जो कोणी रामकृष्ण नामाचा सतत उच्चारण करतो त्याचा जन्म धन्य होतो, तो माणूस जन्माला आल्याचं सार्थक होतं. आणखी निळा म्हणे तुम्ही आता तरी साधा रामकृष्ण म्हणा वेळोवेळा. पंढरीश परमात्म्याचे परमभक्त निळोबार यांनी देखील अभंगात हे सांगितलेलं आहे की आता तर तुम्ही रामाचा उच्चारण करा. या आधी केला असं नसेल ते माहीत नाही, पण या पुढे देखील रामाचा उच्चारण करा म्हणजे तुम्हाला राम या सागरातून तरुण घेईल. आता माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे लोक आपण नेहमी बघतो, एकमेकांना भेटलं की राम राम म्हणायचे, जय हरी म्हणायचे. मग त्यांचा त्यातून उद्देश काय होता की आपल्या तोंडातून राम नामाचा उच्चार व्हावा आणि एकमेकांना भेटल्याचाही आनंद भेटावा, असा त्यांचा उद्देश. मग आपणही इथून पुढं एकमेकांना फोन केल्यावर किंवा एकमेकांना भेटल्यावर हाय हॅलो न म्हणता रामकृष्ण हरी म्हणूयात आणि ह्याची सुरुवात आपण आपल्यापासूनच सुरू करूया. हा झाला रामनामाचा महिमा. पण यापुढे आपण कृष्णाचा विचार पाहूया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थान धर्मस्त तदात्मानं सृजाम्यहम्. श्रीकृष्ण सांगतात की ज्या वेळी धर्मावर संकट येईल, धर्माचा ऱ्हास होईल, अधर्माचे वर्चस्व होईल, त्यावेळी हे भारता मी पुन्हा जन्म घेईन. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यात देखील श्रीकृष्ण सांगतात की भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दृष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची स्थापना करण्याकरता मी युगायुगात प्रगट होईल. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेही. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेही. आपल्या जीवनात सतत रामकृष्ण नामाचा उच्चार ठेवा. या रामनामाच्या उच्चाराने ज्याप्रमाणे दगड पाण्यावर तरले तसंच रामनामाचा उच्चार करून आपणही या संसाराच्या भवसागरातून तरुण जाऊ आणि तुम्ही आम्ही सर्व रामनाम घेऊ. त्याचप्रमाणे आपण हे रामनाम घेतोच आहोत. पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला आई वडील आपले आजी आजोबा या सर्वांचा तुम्ही सांभाळ करा. त्यांच्याशिवाय आपला जन्म सार्थक लागत नाही, ते आहेत म्हणून आपण आहोत. तर सर्वांनी आई वडिलांचा सांभाळ करा. माझ्या आजी आजोबांनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली, त्यांचा कृपा आशीर्वाद मला लाभला म्हणून मी ही सेवा खरीचा वाटा उचलू शकले. त्याचप्रमाणे बाबा सर्व कर्डे महाराज यांचे देखील माझ्यावर आशीर्वाद आहेत आणि कायम असेच राहू द्या, म्हणजे माझी उत्तरोत्तर प्रगती होत राहील. हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना.
तरी ते न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे ते तुमते विनविले निया. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी व माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 की देवे वागेज्ञ तो शावे तो शोनी मज द्या बसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकल ईश्वर निष्ठांची मल्याळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आर चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिज आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विषय हो आमे जी येत म्हणे श्री विश्वेश्वर हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.